संभाग के स्नातक निर्वाचन क्षेत्र के कांग्रेस विधायक अभिजीत वंजारी के पूर्व नागपुर विधानसभा क्षेत्र में सीए रोड पर अंबेडकर चौक स्थित जनसंपर्क कार्यालय में लगे बोर्ड पर भाजपा युवा मोर्चा के कुछ कार्यकर्ताओं ने कालिक पोत दी। उन्हें पूर्व नागपुर का फर्जी विधायक बताते हुए कार्यकर्ताओं ने जमकर नारेबाजी भी की। रविवार का दिन होने के चलते वंजारी का कार्यालय बंद था। भाजपा युवा मोर्चा के सचिन करारे के नेतृत्व में मंडल अध्यक्ष गोविंदा काटेकर, हर्षल वाडेकर की उपस्थिति कार्यालय में लगे बोर्ड पर काली स्याही फेंक कर उसे खराब कर दिया गया। सभी वंजारी एवं कांग्रेस पार्टी मुर्दाबाद के नारे लगा रहे थे। इनका कहना है कि वंजारी पूर्व नागपुर के विधायक नहीं है, बावजूद उन्होंने पूर्व नागपुर विधानसभा आमदार का बोर्ड लगाया हुआ है। जैसे ही वंजारी समर्थक एवं कांग्रेस कार्यकर्ताओं को इस हरकत की भनक लगी तो वे भड़क उठे। पूर्व नागपूरमध्ये फर्जी आमदार असलेल्याचा बोर्ड लावून आपण बघत असेल वर पूर्व नागपूरचे फर्जी आमदार असल्याचा बोर्ड लावून या ठिकाणी जनतेमध्ये संभ्रम पसरवण्याचा काम या ठिकाणी काँग्रेसचे आमदार अभिजीत वंजारी करत आहे। त्यांना पूर्व नागपूरच्या 2014च्या निवडणुकीमध्ये आमचे आमदार सन्माननीय कोपळे साहेब यांनी 45,000 मतांनी चुनाव हरवलेला आहे। पण ते एवढ्या मताधिक्याने हारल्यानंतरही पूर्व नागपूरचे आमदार स्वतःला काय समजतात। आणि दुसरा प्रश्न, ते आमदार पदवीधर मतदारसंघाचे आहे, त्यांनी विधान परिषदेचे आमदार आहेत, ते त्या ठिकाणी लिहिलं पाहिजे। ते या ठिकाणी पूर्व नागपूरचे आमदार नाही आहे। पूर्व नागपूरचे मध्ये असा फर्जी बोर्ड लावून फर्जी आमदार बनण्याचा त्यांनी प्रयत्न करू नये। पूर्व नागपूरच्या जनतेमध्ये संभ्रम आणि एवढं त्यांना आमदार बनायची पूर्व नागपुरातून इच्छा आहे तर त्यांनी भारतीय जनता पक्ष आणि भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वासमोर कधी भी त्यांनी इलेक्शन लढावं। आमचे कृष्णाभाऊ खोपडे कधी भी निवडणूक लढवण्याला त्यांच्या विरोधात तयार आहे। यावेळेस 45,000ने मागे पाडलं होतं, आता 1,00,000 मतांनी पाडायची आमची त्यांची तयारी आहे। पण असे खोटे वर्त बोर्ड लावून पूर्व नागपूर आमदार, पूर्व नागपूर विधानसभा हे असं लावून असा खोटेपणा त्यांनी करू नये। आम्ही याच्या आधी पोलिसांमध्ये तक्रारी केली, सगळं काही केलं, त्याच्यानंतर कोणी ऍक्शन नाही घेतली। त्यानंतर युवा मोर्चाने आज आपल्या स्टाईलने आमचे सगळे प्रमुख कार्यकर्ते या ठिकाणी एकत्रित होऊन सगळ्यांनी या ठिकाणी आंदोलन जोरात या ठिकाणी केलेलं आहे। आणि काँग्रेसच्या आमदारांना आम्ही परत सांगतोय की त्यांना अगर पूर्व नागपुरातून आमदार बनायचं असेल तर आमच्या समोर त्यांनी निवडणूक लढावं। आमचे कार्यकर्ते आणि या पूर्व नागपूरची जनता कधी भी तयार आहे।